राज्यातील शेतकऱ्यांना अडचणीत आणणारा तो आदेश शासनानं अखेर रद्द केलाय। शासनाच्या या निर्णयाबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी सरकारचे आभार मानलेत। सोलापूर जिल्हा प्रशासनानं हा निर्णय घेतल्याचं रोहित पवार यांनी ट्विट करून सांगितलं। यासाठी रोहित पवार यांनी प्रशासनाशी पत्रव्यवहार केला होता। अर्थात इराण अमेरिका युद्धाच्या पार्श्वभूमीवर पेट्रोल, डिझेल, एलपीजी गॅसच्या वितरणात अडथळे निर्माण झाले होते। या पार्श्वभूमीवर कॅन किंवा ड्रममधून डिझेल विक्री करणाऱ्यावर सोलापूर जिल्हा प्रशासनानं 20 मार्च 2026 रोजी आदेशाद्वारे बंदी घातली होती। मात्र स्पेअर, पॉवर टिलर, ट्रॅक्टर, डिझेल जनरेटर अशी यंत्र शेतात असल्यामुळे शेतकरी सहसा कॅन किंवा ड्रम मध्येच डिझेल घेऊन जातात। काम थांबवून 10-15 किलोमीटर असलेल्या पंपावर ही यंत्र न्यायला शेतकऱ्याला वेळेच्या आणि पैशाच्या दृष्टीनेही परवडत नाही। त्यामुळे सरकारनं शेतकऱ्यांसाठीही काहीतरी मधला मार्ग काढावा अशी विनंती व असा आशय असणारं पत्र रोहित पवार यांनी सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना लिहिलं होतं। पेट्रोल पंपावर कॅन किंवा ड्रम मध्ये डिझेल मिळणार नसल्याचे आदेश अनेक जिल्हाधिकारी कार्यालयाकडून काढण्यात आले। युद्धाच्या पार्श्वभूमीवर सरकारनं दक्षता घेणं गरजेचं असलं तरी यामुळे शेतकऱ्यांना मात्र मोठा फटका बसताना दिसतोय असंही त्यांनी पत्रात म्हटलं होतं। दरम्यान रोहित पवारांच्या या पत्राची दखल घेत इराणच्या हार्मुझ सामुद्रधुनीतून क्रूड ऑइल आणि गॅसचा पुरवठा वाढल्यानं आता सोलापूर जिल्हा प्रशासनानं कॅनमधून डिझेल वितरणावर घातलेली बंदी उठवली आहे। त्यामुळे रोहित पवारांनी या आदेशासाठी प्रशासनाचे आभार मानलेत। तसेच इतर जिल्हा प्रशासनांनी देखील याची दखल घेत सकारात्मक या पद्धतीनेच निर्णय घ्यावेत अशी विनंती करत अशा आशयाचं ट्विट त्यांनी केलंय।